पहलगामच्या मुद्द्यावरती केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या वतीनं डॉक्टर श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते. त्यांच्याशी चर्चा करू. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. आज आपण सहभागी झाला. बैठकीत काय निर्णय झाले? बैठक माननीय रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी आणि होम मिनिस्टर अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली बोलवली होती आणि सर्वपक्षीय नेते त्याच्यामध्ये उपस्थित होते. ऑपोजिशन लीडर्स देखील उपस्थित होते आणि सगळ्यांचा एकच सूर होता की जे काही सरकार करेल, सरकारच्या बाजूने सगळे पक्ष जे आहेत हे ठामपणे उभे आहेत. जे काही ऍक्शन सरकार आता घेते आणि घेणार आहे त्याच्याबरोबर जे आहे पूर्ण ताकदीने सर्वपक्षीय नेते आज बोलत होते. सगळ्यांनी सरकारला पाठिंबा दर्शविला की आता जेपर्यंत होते नेहमी आतंकवादी हल्ले होतात, पुलवामा झाला, त्यानंतर आत्ताचा सगळ्यात मोठा हल्ला झाला, उरी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे थांबल्या पाहिजे आणि पाकिस्तानला त्याच्या शब्दामध्ये कठोर असं उत्तर जे आहे दिलं पाहिजे. त्याच्यावरती जे काही निर्णय आता सरकारने घेतले, इंडस वॉटर ट्रीटी असेल, त्याचबरोबर अटारी क्लोजर असेल, जे सातच्या बीजावरती इकडे आहेत, या सगळ्या वेगवेगळे जे निर्णय घेतले त्या सगळ्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं काम जे आहे सर्वपक्षीय नेत्यांनी केलेलं आहे. मी राजनाथ सिंग यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज या सगळ्या मोठ्या घटनेनंतर सर्वपक्षीय नेत्यांना तिथे बोलवलं आणि सगळ्यांना बोलण्याची संधी दिली. एक पण यामध्ये शिवसेनेचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते कुठलेही उपस्थित नव्हते. संजय राऊत दिल्लीत होते. अरविंद सावंतांनी दावा केला आहे की ते स्थायी समितीच्या बैठकीला होते. त्यांना आता याच्यापेक्षा महत्वाच्या कुठल्या तरी गोष्टी असतील, मला वाटतं नॅशनल इम्पॉर्टन्सच्या गोष्टी त्यांच्यासाठी राहिलेल्या नाही. ज्या प्रकारे त्यांनी बाकी सगळे त्यांचे विचार विसरलेले तसे मला वाटतं आता त्यांचे नेतेच महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, तेच कुठेतरी बाहेर आहेत. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे बोलतात, मला माहिती नाही कुठे आहेत ते आता. तुमच्याकडूनच मी ऐकतोय. त्याच्यावरती त्यांचं काही कुठलं भाष्य नाहीये. एवढी मोठी घटना घडली आणि त्याचबरोबर यांचे नेते मला वाटतं सकाळीच मी ऐकलं सकाळी जो सुरू होतो तर ते तर दिल्लीमध्ये होते. तर मला वाटतं ते येऊ शकले असते बैठकीला. तर मला माहिती नाही. त्यांना तुम्ही विचारलेला प्रश्न विचारायला हवा की का एवढ्या महत्वाच्या बैठकीला जेव्हा सगळे नेते त्या बैठकीला उपस्थित होते आपण का गैरहजर होता. नेहमीप्रमाणे त्यांना ज्या काही नॅशनल इम्पॉर्टन्सच्या गोष्टी आहेत, सेक्युरिटीच्या गोष्टी आहेत, एक वैचारिक पातळीवरती जेव्हा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते गैरहजर असतात. नाही, पण महत्वाचं म्हणजे अरविंद सावंतांनी दावा केला, एक व्हिडिओ जारी केला. त्यांनी म्हटलं की मी अशा ठिकाणी होतो की तिथून मी पोहोचू शकत नाही. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीला हजर राहण्यानंतर विचारलं होतं पण रिजिजू यांनी नकार दिला आणि आमच्या वतीने कुठला प्रतिनिधी देखील त्यांनी बैठकीला बोलवलं नाहीये. मला वाटतं उभाटाकडे दोन नेते आहेत. अरविंद सावंत लोकसभेचे आहेत आणि पार्लमेंटरी पार्टी लीडर संजयजी राऊत आहेत. मला वाटतं ते तर इथेच होते. तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. धन्यवाद. हे होते श्रीकांत शिंदे. नवी दिल्ली व्हिडिओ प्रशांत न्यूज 18 लोकमत.